नमस्कार, टाइम टू कुक चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। हॅलो, आज आपण बनवणार आहोत गावरान पद्धतीने शेवग्याची शेंगाची रस्सा भाजी। अगदी झटपट होते। आपण ही कुकरमध्ये बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी गॅसवरती कांदे आणि खोबरे भाजून घेणार आहे। तर त्यासाठी हे 2 कांदे घेतलेले आहेत, त्याला मधून असे काप केलेले आहे। या पद्धतीने खोबरं जरा लवकर भाजलं जातं, त्यामुळे ते पहिले आपण भाजून घेऊया। या पद्धतीने असं खोबरं छान भाजलेलं आहे मस्त। आता हे काढून ठेवलेलं आहे मी। कांदे जरा 2-3 मिनिटं असे आलटून पलटून भाजून घ्यायचे आहे सर्व बाजूंनी। कांदे देखील आपले भाजून झालेले आहे, ते काढून घेते मी। आता तव्यावरती मी 1 छोटी वाटी शेंगदाणा भाजून घेत आहे। शेंगदाणे भाजलेने भाजीला चव जरा छान येते, त्याच्यामुळे आपण भाजूनच ते वाटण करणार आहोत। त्याच्यामुळे शेंगदाणे भाजून घेतलेले आहे। आणि आता धणे घेतलेले आहे 1 चमचा, ते धणे देखील मी भाजून घेते आहे। धणे भाजून झालेले आहे, आपण ते ताटावरती काढून घेऊया। आणि ह्याच तव्यावरती आपण जिरे 1 चमचा भाजून घेणार आहोत। जिरे घेतलेले आहे, थोडेसे भाजून घ्यायचे आपल्याला। हे जिरे भाजून झालेले ते काढून घेते ताटावरती। आता इथे आपण 1 चमचा खसखस घेतलेली आहे, ती देखील आपण भाजून घेणार आहोत चांगल्या पद्धतीने। खसखस भाजून झाली आहे, ते देखील आपण ताटावर काढून घ्यायचे आहे। आणि आता हे आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत। त्यासाठी मी मिक्सर जार घेतलेला आहे। आधी आपण सुके जे मसाले आहेत ते वाटून घेणार आहोत। धणे, जिरे आणि खसखस एवढंच वाटून घ्यायचं आहे आपल्याला पहिले। तर हे मी वाटून घेते, भांड्यात काढून घेऊया। हे चांगली बारीक याची पावडर करून घ्यायची आपल्याला। अशी पावडर झालेली आहे त्याची। आता ही ताटात काढून घेते मी। शेंगदाणे मी हे आधी त्याची साल काढून घ्यायची आपण जराशी। या पद्धतीने साल काढून घेते हातावर चोळून। आणि अशा जाळीवरती आपण ते साल काढून घेणार आहोत। स्वच्छ करून घ्यायचे जेवढी निघेल तेवढी। या पद्धतीने मी साल काढून घेतलेली आहे। या प्रकारे आता आपण त्यामध्ये 3 मिरच्या घ्यायच्या आहे। आल्याचा 1 तुकडा घेतलेला आहे, तो ह्या पद्धतीने मी त्याचे बारीक पातळ असे काप करून घेते, म्हणजे वाटण करताना मिक्सरला ते सोपं जातं, अडकत नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि तुकडे राहतही नाही। आता याच्यामध्ये आल्याचे तुकडे, लसूण आणि 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। आता हे जे खोबरं आपण गॅसवरती भाजून घेतलेलं आहे ते देखील मी अशी त्याचे स्लाइस करून घेतलेले आहे। या पद्धतीने स्लाइस केल्यामुळे वाटण आपलं सोपं जातं आणि एक छान वाटलं जातं। तर हे शेंगदाणे घेतलेले आहे यामध्ये, जे आपण साल काढून घेतलेले आहेत थोडे। आणि आता हे आपण पाणी टाकून वाटून घेणार आहोत छान। आलं राहिलेलं आहे, आलं देखील टाकून घेतलेलं आहे यामध्ये। आता हे अशा पद्धतीने बारीक वाटून घेतलेलं आहे छान। गॅसवर कुकर गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये 2 पळी तेल घातलेलं आहे। आणि अर्धा चमचा मोहरी तडतडल्यावर आपण जिरे घालायचे आहे अर्धा चमचा। 7-8 पाकळ्या लसणाच्या बारीक चिरून घातलेले आहे। आणि इथे मी वाटून करून घेतलेलं ते आपण टाकून परतून घेणार आहोत चांगले। त्यावरती आपण 1 चमचा घरचा मसाला घालायचा आहे। तुम्ही जे घरी वापरता तो मसाला घालायचा आहे, किंवा कांदा लसूण मसाला घालू शकता। आणि जे आपण खसखस, धणे, जिरे सुक्कं वाटून घेतलेलं आहे ते देखील टाकून घ्यायचं आहे। हे सर्व आपण चांगलं भाजून घ्यायचं आहे त्या पद्धतीने। थोडंसं पाणी घालून आपण परतून घ्यायचा आहे मसाला, म्हणजे खाली लागत नाही। तेल सुटेपर्यंत आपण हा परतून घेणार आहोत। आता बघा छान तेल सुटलेलं आहे मसाल्याला। आता हे शेंगा मी काप करून साल काढून घेतलेले आहे। या पद्धतीने 2 मिनिटं आपण परतून घ्यायचे आहे हलक्या हाताने। आणि आता हे परतून झालेलं आहे, त्यावरती आता हे मिक्सरमध्ये जे वाटण केलं होतं तेच पाणी मी घातलेलं आहे यामध्ये। आपल्याला कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून आपण झाकण लावून ते शिजू देणार आहोत। जास्त पाणी घालायचं नाही आहे, नंतर कुकर झाल्याच्या नंतर आपण यामध्ये परत पाणी घालणार आहोत। तर त्यासाठी
आणि मीठ टाकायचं आहे आपल्याला चवीनुसार. तर मीठ टाकून घेतलेलं आहे. आता आपण इथे झाकण लावून त्याच्यात एकच शिट्टी करायची आहे आपल्याला, कारण शेंगा जास्त जाड नाही आहेत, मध्यम आहेत, तर ते आपण लगेच शिजतात म्हणून एकच शिट्टी काढलेली आहे. आता ही असं गरम पाणी घालून ह्याला जेवढा तुम्हाला रस्सा पाहिजे आहे घट्ट पातळ त्या पद्धतीने तुम्ही पाणी घालून घ्यायचं आहे त्यामध्ये. तर इथे मी 1 ते 1.5 ग्लास पाणी वापरलेलं आहे. आणि आता ह्याला एक उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला. हे साईडनी जो मसाला लागलेला आहे तो मी असा स्पॅटुलाच्या साहाय्याने काढून घेते आहे. आणि आता हे आपली शेंग तयार झालेली आहे. शेवग्याची शेंगाचं रस्सा भाजी तयार झालेली आहे. शेंग देखील छान शिजलेली आहे. जर तुमच्या शेंगा जराशी जाड असतील तर तुम्ही त्याला 2 शिट्ट्या करू शकता. आता हे उकळी आलेली आहे, त्यावरती आपण कोथिंबीर गार्निशिंगसाठी वापरलेली आहे. आता ही आपली भाजी तयार झालेली आहे. खूप छान लागते ही भाजी, अगदी गावरान पद्धतीने केलेली आहे ही भाजी. तुम्ही बघू शकता तेल देखील छान सुटलेलं आहे भाजीला, तरी आलेली आहे. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीबरोबर. धन्यवाद. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारील बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत राहतील.